तिळगुळाचा लाडू करायचा म्हणजे पाक करायचं टेन्शन येतं. कधीकधी तो पाक चुकतो आणि मग लाडू इतका चिकट बनतो की तो टाळायला जाऊन चिकटतो, किंवा कधीकधी खूपच कडक बनतो आणि मग कंटाळा केला जातो सरळ बाजारातलं पाकीट आणायचं आणि तेच भागवायचं. असं जर होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, पूर्ण बघा. पाक न करता, जरा पण हाताला चटका न देता परफेक्ट लाडू कसा करायचा तेच बघणार आहोत. या पद्धतीने जर तुम्ही लाडू केलेत ना तर तुमचा लाडू 100% चांगलाच बनणार आहे, खात्री बाळगा. बघूया आपण काय काय साहित्य लागणार आहे ते. मी ह्यासाठी बिन पॉलिशचे तीळ वापरलेले आहेत. मी हे पाव किलो तीळ घेतलेत आणि पाव किलो तिळांना मी 100 ग्रॅम शेंगदाणे घेतले. तुम्हाला जर शेंगदाणे हवे असतील तर तुम्ही जास्त घेऊ शकता, पण मी हे एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत. आणि या एवढ्या साहित्याला हा 200 ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे. गूळ मी थोडासा बारीक करून घेतलेला आहे. तुम्हाला जर गुळाऐवजी साखर वापरायची असेल तर तुम्ही साखर पण वापरू शकता, पण गुळाने कलर खूप छान येतो. मी थोडा बारीक करून गूळ घेतलेला आहे, आपल्याला तसा पण तो वितळवायचा आहे. आणि अगदी 1 चमचाभर तूप लागणार आहे, ते तूप घेतलेलं आहे. सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घेऊया, म्हणजे ते गार होतील, त्यांची सालं काढायची आहेत आपल्याला. कमी गॅसवर शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आणि मग त्यांची सोलून सालं काढून आपण ते बारीक करून घेणार आहोत. मिक्सरवर बंद चालू करून शेंगदाणे बारीक करून घ्यायचे. हे बघा, कलर बदललेला आहे शेंगदाण्यांचा. थोडासा बारीक बारीक डाग पडायला लागला की शेंगदाणे काढून घ्यायचे. आणि मी हे अशा चाळणीमध्येच काढणार आहे. ही पण ट्रिक आहे, याच्यामुळे काय होतं, सालं सगळ्याभर उडत नाहीत. शेंगदाणे गार करायला ठेवलेत मी आणि तोपर्यंत हे तीळ भाजून घेऊया. तीळ पण एकदम कमी गॅसवर भाजायचे. जाडबुडाची कढई घेतली मी ही, आणि तशी तीळ हे एकदम नाजूक असतात. थोडा जर तुमचा गॅस मोठा राहिला किंवा अगदी थोडं जर पलिता बाजूला ठेवून बाजूला गेलात तर हे लगेच करपू शकतात खालनं. म्हणून आपल्याला मंद गॅसवर एकसारखे ते भाजून घ्यायचे. आता हे शेंगदाण्याची सालंही बघा, अशी मी हाताने चुरून चुरून सालं काढून घेते, म्हणजे सालं खाली ह्याच्यातच पडतात आणि मग सगळ्या घरात जी घाण होते ना ती होत नाही. मिक्सरमध्ये बंद चालू मोडवर हे आपल्याला जाडे भरडे वाटून घ्यायचे. खलबत्ता असेल तर खलबत्त्यात सरळ बारीक करा तुम्ही, त्यांनी छान दाताखाली येतात. एकदम बारीक त्याचा चुरा नाही करायचा आहे. तयारी झालेली आहे पूर्ण. आता मी हे त्याच कढईमध्ये, म्हणजे तूप आपण घेतलं होतं ते घेतले. तूप वितळलं की त्याच्यामध्ये आपल्याला हा गूळ घालून घ्यायचा आहे. आणि गुळाचा आपण पाक नाही करणार आहोत, पण गूळ आपल्याला पूर्ण वितळवून घ्यायचा आहे. मंद गॅसवरच हे पण करायचं आहे आपल्याला. गॅस मोठा ठेवला तर गूळ खाली लागून त्याचा पटकन असा तार वगैरे येऊन पाक बनू शकतो. कमी गॅसवर आपल्याला पूर्ण वितळवून घ्यायचा आहे. मी तसा पण तो बारीक चिरूनच घेतलेला आहे, थोडासा वेळ लागणारच. आणि हे बघा, मी हे पाणी काढलेलं आहे इथे. हे 4 चमचे पाणी घेतले मी, अंदाजे 3 ते 4 चमचे. समजा तुम्ही मोठ्या प्रमाणात केलेत लाडू तर हे पाण्याचं प्रमाण थोडंसं बदलू शकतं. गूळ पूर्ण आपला वितळवून घेतला आपण, त्याचे खडे त्याच्यामध्ये राहिले नाही पाहिजेत. मग आपण त्याच्यामध्ये हे पाणी टाकणार आहोत, म्हणजे जे टेन्शन राहतं पाकाचं ते इथे निघून जातं आहे तुमचं. आणि शिवाय पाणी घातल्यामुळे काय होतं, लाडू जो चिकट बनतो किंवा खूपच कडक बनतो तो सुद्धा बनत नाही. हा गूळसुद्धा मी साधा घेतलेला आहे, बघितला असेल तुम्ही, चिक्कीचा गूळ वगैरे नाही आहे हा. हे बघा, गूळ पूर्ण वितळवून झालेला आहे. आता आपल्याला तो काय अजून शिजवायचा नाही आहे, त्याचा पाक नाही करायचा आहे आपल्याला. एकसारखा पूर्ण शिजून गेला की त्याच्यामध्ये हे मी पाणी घातलं. 4 चमच्यातला बघा 1 चमचा पाणी राहिला असेल, मी 3 चमचे पाणी घातले. आणि एक छोटासा कण दिसतो आहे गुळाचा. पूर्ण आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे, बस एवढंच झालेलं आहे एकसारखं. हा बघा, एक छोटासा कण दिसत होता फक्त, एवढंच करायचं आहे. अजून ह्याच्यापेक्षा जास्त शिजवत राहिलात ना मग तो पाक बनायला लागेल. आणि मग तो बनलेल्या पाकाचं जर प्रमाण चुकलं, हा बघा फेस यायला लागला आहे, गूळ आपला शिजून तयार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आपले भाजलेले तीळ आणि वाटलेले कुटून घेतलेले शेंगदाणे हे टाकायचे. आणि कमी गॅसच आहे, गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही आहे. हे मिश्रण टाकून घेतले. आता हे सगळं ना चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे.
मिश्रण आपल्याला सगळं एकत्र करून टाकल्यानंतर गॅसवर एक 5 मिनटासाठी आपल्याला हे बारीक गॅसवर मिश्रण सारखं सतत हलवत राहून असं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे तिळाचा कण आणि एक तीळ आपला पूर्ण शिजून निघतो. जो पाक करण्याला आपला वेळ जाणार होता तो आपण वाचवला आहे, फक्त गूळ वितळवून घेतला आणि म्हणून मग आता इथे तीळ आपले पूर्ण आपल्याला चांगले शिजून येतील. आणि हे बघा मिश्रण असं साईडनी सुटू लागलं की समजायचं की आपलं परफेक्ट मिश्रण तयार आहे. म्हणून आता हे इतकं गरम आहे, चुकूनसुद्धा याला हात लावायचा कधी प्रयत्न करू नका, कारण ते खूपच गरम असतं. आणि मग आता हे हाताला चटके लागून न देता लाडू कसे काय वळायचे बघूया आपण. हे मी बाजूला काढून घेते. हे बघा छान सुटतं आहे तळातनं. एक मोठं पसरट ताट घेतले मी आणि त्याला अगदी कणभर, जे बघा तुपाची वाटी होती ना त्यात खाली राहिलेलं तूप, त्याचं थोडंसं अगदी कणभर घेऊन पूर्ण ताटाला मी एकसारखं लावून घेतलं. अगदी पातळ लेअर होते त्याची. आणि हे माझ्याकडे 2 चमचे मी घेतलेत आणि हीच ती आयडिया आहे. चमचे घ्यायचे 2, हाताला चटका न लागता, आणि जसा तुम्हाला लाडू हवा आहे त्या एक अंदाजाने असं मिश्रण थोडं थोडं सगळीकडे सोडत जायचं. एक गोळा ठेवला त्याच्या बाजूला थोडं अंतर कणभर ठेवून दुसरा गोळा, हे असं सोडत जायचं. ह्याच्यामुळे काय होतं, मिश्रण थंड व्हायला लागतं आणि जे भाग करणं आहे हातावर ते होत नाही. हाताने ओढून काढायचा किंवा चमच्याने जरी काढलं तरी पण तो आकार देताना हातावर गरम मिश्रण लागतं. नक्की नक्की ट्राय करून बघा. जरा पण हाताला तुमच्या त्रास होत नाही ह्याचा. आणि मिश्रण जे गार होतं आणि जर एकटीच बाई करत असेल घरामध्ये तर तिची खूप तारांबळ उडते ह्याच वेळेला, आणि मग ती नको म्हणते ते लाडू करणं, कारण ते कडक होतात. पातेल्यामध्ये जर राहिलं तर मग खाली राहिलेलं मिश्रण कडक होत जातं आणि मग खूप घाई करून ते गरम गरम हातावर वळायला लागतात आणि मग तो सण राहतो बाजूलाच. आणि मग ते महिलेला तेच टेन्शन राहतं की कसे करायचे ते. हे बघा मी आता हे सोडलेत आणि दुसऱ्या बाजूला पण सोडते. मिश्रण सगळं एक कण बाजूला ठेवत जायचा आणि हे आपल्याला थोडं थोडं नॉर्मल होऊन द्यायचं आहे, कारण आपण चटका लागायला नको म्हणून तर हे एवढं करतो आहे. आणि पूर्ण ताट भरत आलेलं आहे माझं. थोडं नॉर्मल झाल्यानंतरच त्याला आपल्याला हात लावायचा आहे. आणि एक ताट भरलं आहे म्हणून मी आता हे दुसरीकडे ठेवणार आहे, पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक 2-4 लाडू वळून दाखवते आणि तुम्हाला पण खात्री पटेल की खरोखर लाडू वळला जातो आहे की नाही जात. हे मी अर्धा किलोचं माझं झालं आहे प्रमाण, आणि त्याच्यामध्ये किती लाडू वळत आहेत ते पण मी सांगते तुम्हाला नंतर. आणि हे घरामध्ये खाण्यासाठी आपण करतो आहे ना, त्यामुळे थोडा मीडियम साईजचा मी करणार आहे. अगदी मोठा चमचा भरून घेते मी. आणि जर तुम्हाला विक्रीसाठी करायचे असतील तर तुम्ही छोटी 1 चमच्याला थोडं कमी माप असं घेतलं तर तो छोटासा लाडू बनेल. हे बघा सगळीकडे मी हे चांगलं सोडून घेतलेलं आहे आणि ताट बऱ्यापैकी भरलं आहे माझं. मी आता हे दाखवते तुम्हाला 2-4 लाडू वळून आणि मग आपण बघूया. जर एकटी करत असाल ना तरीसुद्धा ह्या पद्धतीने केलेत तुम्हाला चांगला वेळ मिळतो मध्ये, छान ते थंड पण होतं आणि तळायलासुद्धा जास्त मिश्रण वाया जाणार नाही. मी कढई दाखवेन तुम्हाला नंतर माझी. कणभर अगदी 2 हातांवर मी तुपाचा हात लावून घेतला आहे आणि लाडू आता आपण वळून बघूया कसे वळत आहेत ते. आधी सोडलेला जो पहिलाच गोळा होता तो घ्यायचा आहे आणि बऱ्यापैकी थंड झालेला आहे. हे बघा इतका इझिली वळला जातो आहे लाडू, एकदम सोपं सहज वळले जातात ते. मिश्रण गार झालेलं आहे आणि एक करून जरी एकटी जरी तुम्ही करत असाल तरीसुद्धा ते पटकन लाडू वळून होतात. खूप छान बघा. जरा पण वेळ लागत नाही. मिश्रण बऱ्यापैकी थंड होत आलेलं आहे ते, त्यामुळं कोमट मिश्रणाचा लाडू एकदम पटकन वळला जातो. जरा पण हाताला त्रास होत नाही आणि पाक पण बिघडायचं टेन्शन नाही. आणि परत मिश्रण घट्ट होईल, पटपट पटपट ते उपसा आणि लाटा वळा, काहीच नाही. ट्रिक आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी पुढे टाकलेला व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला
मिळेल. खूप छोटीशी गोष्ट आहे, पण महिलांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. कारण ज्या करतात नेहमी देवाला नैवेद्याला दाखवण्यासाठी तरी 2 लाडू घरामध्ये लागतातच. तर ह्या अशा पद्धतीने अगदी तुम्ही पहिल्यांदाच तुमची संक्रांत असेल पहिलीच आणि करायची असेल तरीसुद्धा असे लाडू केले तर ते चुकणार नाही. खात्री बाळगा माझी. हात बघा लाल झालेले आहेत तळवे हाताचे. कितीही नाही म्हटलं तरी ते लाडू वळताना त्रास होणारच थोडासा तरी. चटके खाल्ल्याशिवाय भाकर मिळत नाही, मराठी म्हण आहे त्याप्रमाणे. पण हे जरा पण गरम नाही आहे. हे बघा, हे आपण करतो ना त्यामुळे तो लाल झालेले हात. पण जे हाताला खूपच पाकाचे चटके बसतात त्यापेक्षा हा त्रास खूपच कमी आहे. आणि तुमच्यापासून काय लपवणार, ते एखादा चुकून गरम येतो ना त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ते हात लाल झालेले आहेत माझे. हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते. माझी सगळं राहिलेलं मिश्रण मी असं ताटामध्ये काढून घेतलं. हे बघा, एक ताट मी केलं आणि हे दुसरं ताट भरले आणि हे दुसरं छोटं ताट घेतलं. त्याच्यामध्ये मी ते सगळं मिश्रण असं काढून ठेवले आणि आता सगळे लाडू करून घेते. हे बघा, पूर्ण लाडू माझे सगळे तयार झालेत. यातले 4-5 लाडू गायब झालेत. 2 देवाला ठेवले, बाकी लेकानी खाल्ले. आणि हे एकूण 60 लाडू झाले माझे आणि त्यातले वरचे गायब झालेले 4-5 म्हणजे 64-65. आणि हे मोठी केले साईज मी. जर तुम्ही छोटी साईज केलीत तर मला असं वाटते 70 लाडूसुद्धा बनू शकतात. ह्याच्यापेक्षा छोटी साईजमध्ये केलेत तर. जर तुम्हाला विकण्याच्या दृष्टीने हवा असतील तर एक अर्धा किलोच्या अंदाजामध्ये, अर्धा किलोच्या मापामध्ये एक 70 लाडू बनू शकतात असं माझा अंदाज आहे. मी आणखीन एक व्हिडिओ बनवणार आहे की समजा 1 किलोचं प्रमाण घेतलं तर किती खर्च होईल आणि लाडू किती बनतील. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुन्हा एकदा. धन्यवाद.